स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सुरू करण्याच्या आधी सांगा सगळे कसे आहेत. मी एक मंत्र दिला होता, मंत्र वापरणं चालू आहे की नाही चालू आहे? एनीवन? कोण कोण लास्ट आजचा डे 6 आहे आणि किती लोक ती प्रॅक्टिस कंटिन्युअस करत आहे सांगा. नितीन इनामदार सर, अनम्यूट करा. माईक 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 आवाज नाही येते बरोबर. हॅलो. हॅलो, हा सर बोला. सर प्रॅक्टिस चालू आहे हाँ, की? मी नियमित प्रॅक्टिस करतो. हा, काय फरक जाणवतोय? खूप छान वाटतं. मन हलकं वाटतं एकदम. आणि जसं तुम्ही म्हणालात ना, की आपल्या हृदयामध्ये एक बगीचा आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या बिया रोवायच्या आहेत. तर ते अक्षरशः म्हणजे त्याप्रमाणे ना खूप चेंज झाल्यासारखं वाटतं. खूप छान, ग्रेट, थँक्यू. हम्म. एनिवन? कोण कोण ते सगळं सफरिंग लिहून जाळून राहिलेलं आहे? रोज सकाळी उठल्यावर म्हणत आहे स्वस्थ मैं स्वस्थ हूँ, मस्त हो, जबरदस्त हो. आणि जीवनाची सुरुवात अगदी एन्जॉयमेंटने करून राहिलेला आहे. इतना तो बदल 6 दिनों में होना चाहिए अगर आपने प्रॅक्टिस की आहे तो. जर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर रिझल्ट येणार नाही. चला ठीक आहे, नसेल केली केली असेल इट्स ओके, बट अभी तो बोल दो. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण बघा, आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय याच्यापेक्षा आपलं भाग्य नाही आहे की आपल्यासारखं जीवन जगायला कोणीतरी बघताय. बरोबर की नाही? म्हणून आपण त्याच्यापेक्षा निश्चित भाग्यशाली आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण की 10.5 लाख लोक, 10 लाख प्लस लोक रोज या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. आपण आजचा सूर्योदय पाहिलेला आहे आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबाने आजचा सूर्योदय पाहिलेला आहे. त्याच्यापेक्षा आनंद जीवनात काहीच नाही. या दोन रिझनला पकडून आजच्या दिवसात रेखीचे 5 तत्व जे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते प्रत्येक दिवसामध्ये वापरायला सुरुवात करा. आणि प्रत्येक क्षण लक्षात घ्या, जीवन फक्त इथून एवढा प्रवास मात्र आहे. इथून एवढा प्रवास, ज्याला केव्हा दी एंड लागेल ते आपल्या हातात नाहीये. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण मात्र आपल्या हातात आहे. त्याला कशी एनर्जी द्यायची, रडत जगायचं, रागात जगायचं, चिडचिडत जगायचं, कसं जगायचं, दॅट इज युअर हँड. आणि कसंही जगला तरी एक दिवस हे जीवन संपणार आहे. तुम्ही कितीही कमावलं तरी कपाळावर लावलेला तो 1 रुपयाचा शिक्का देखील आपल्या सोबत जाणार नाही. किंवा आपल्या कितीही जीवाभावाच्या व्यक्ती आहे, कितीही जीव लावला तरी एकासोबत दुसरी व्यक्ती जात नाही. हा प्रवास आपला आहे, जो आपल्याला पूर्ण करायचा आहे. पण हा प्रवास पूर्ण करत असताना जीवनाला अधिक आनंदी करायचा आहे. जे क्षण आपल्या हातात आहे तो प्रत्येक क्षण परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य होण्यासाठी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक श्वासाला एनर्जी द्यायची. ओके. सो आज आपला विषय आहे 7 चक्र आणि मानवी जीवन. 7 चक्र एनर्जी आणि मनुष्य जीवन. आणि आज तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार आहे. आजपर्यंत आपल्या घरात जे काही लोक आहेत त्यांच्या वागण्यानी, त्यांच्या बोलण्यानी आपल्याला मनस्ताप झालेला आहे. पण आपण प्रत्येक वेळेस काय केलं, त्या व्यक्तीला दोष दिला. पण आज जी चक्र एनर्जी आपण शिकणार आहे याच्यातनं आपल्याला लक्षात येणार आहे, अरे त्या व्यक्तीचा दोष नव्हता, त्याचं ते चक्र ब्लॉक होतं आणि म्हणून तो व्यक्ती तसा वागला. एक तुम्हाला मनुष्याचे चक्र कसे असतात बघा. विज्ञानाच्या भाषेत आपले जे 7 ग्लँड्स आहेत त्याच 7 ग्लँडची जागा म्हणजे आपल्या 7 चक्रांची जागा आहे. त्याच 7 ग्लँडची जागा म्हणजे आपली 7 चक्रांची जागा आहे. हे 7 चक्र आपले एनर्जी सेंटर्स आहेत. प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस त्याचे हे चक्र कळी स्वरूपात असतात, बंद असतात. ठीक आहे. आणि जसा जसा व्यक्ती वयस्क होतो, मोठा होतो,
तसे तसे त्याचे चक्र फुलतात. पण गंमत कशी आहे ना, की ज्या वातावरणात तो व्यक्ती वाढतो, लहानाचा मोठा होतो, त्यावरनं त्याच्या चक्राची एनर्जी किंवा त्याचं कुठलं चक्र बॅलन्स होणार, कुठलं चक्र वाढणार किंवा कुठलं चक्र डाऊन होणार, हे डिपेंड कशावर असतं? त्या व्यक्तीच्या त्या चक्रांच्या एनर्जीवर डिपेंड असतं, की नेमकी त्या व्यक्तीची चक्राची एनर्जी डाऊन आहे की पॉझिटिव्ह आहे, हे आपण त्या चक्राच्या एनर्जीवर नुसार बघत असतो. आता बघा, काय होतं ना, एक मुलगा लहानाचा मोठा झाला तर त्याच्या घरचं वातावरण, त्याला मिळालेल्या संधीतनं त्याच्या चक्र बॅलन्स किंवा इनबॅलन्स होतात. पण कधी कधी एखाद्या व्यक्तीचं एखादा चक्र उमलतच नाही. बघा, आपल्याकडे समजा एखादा व्यक्ती आहे जो खूप बडबड 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 करतो आणि एखादा व्यक्ती बिलकुल अबोल असतं. असं का असतं? गरजेपेक्षा जास्ती बडबड करतो म्हणजे त्याची थ्रोट चक्र विकृत अवस्थेत वाढलेला आहे, गरजेपेक्षा जास्ती ओपन झालेला आहे. आणि एक व्यक्ती कमी बोलतो एकदम, काही शब्दही त्याचा माग पडतो, म्हणतात आपण याचे शब्द पैशाने विकत घ्यावे लागतात. ठीक आहे. तर असा व्यक्ती म्हणजे काय, त्याचं थ्रोट चक्र क्लो बंद आहे. आणि मग काय होतं, की जे चक्र बॅलन्स आहे, तर तो एक छान वक्ता असेल, त्याच्या शब्दामध्ये पॉवर असेल, तो सगळं व्यवस्थित करेल. तसंच ज्याचं हृदय चक्र बंद आहे, तर तो महाकंजूस व्यक्ती आहे. आणि ज्याचं हृदयचक्र ओपन आहे, गरजेपेक्षा जास्ती, गरजेपेक्षा जास्ती ओपन आहे, खिशात नाही आहे तरी लोकांना कर्ज काढून देईल, म्हणजे हृदयचक्र गरजेपेक्षा ओपन आहे. इसमें भी बैलेंस होना चाहिए. याचाच अर्थ काय? थ्रोट चक्र बॅलन्स, हृदय चक्र बॅलन्स, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे भौतिक जगतातील आपल्या सगळ्या इच्छांचं केंद्र आहे. मी प्रत्येक चक्र दाखवणार, फक्त इनबॅलन्स आणि बॅलन्स समजून सांगते सध्या. तर हे जे मणिपूर चक्र आहे नाभीच्या 3 बोटं खाली, भौतिक जीवनात तुम्हाला गाडी बंगला कार, तुमचं यश अपयश समृद्धी याच्याशी रिलेटेड असतं. आता माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात म्हणतात. मग पेपरला जाताना कोणाकोणाच्या पोटात गोळा आलाय, किंवा एखाद्या कठीण काम करताना एकदा वॉशरूमला जाऊन यावं असं वाटलंय, सो मणिपूर चक्र. ठीक आहे. तर आता मी ज्या गोष्टी तुम्हाला चक्रांबद्दल सांगेन, इथून तुम्हाला व्यक्तीला ओळखता येणार आहे, त्या व्यक्तीचे सगळे स्वभाव तुम्ही ओळखू शकणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्या व्यक्तीला ओळखणं, त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं, या सगळ्या गोष्टी देखील आपण यातनं बघणार आहे. माझा व्हिडिओ पॉज होतोय का मधून मधून? मॅडम, तुमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल उज्ज्वला मॅडम, कारण बाकीच्यांना तो पॉज होत नाहीये. ओके. सो थँक्यू. सो लेट मी शेअर द स्क्रीन. तर हे आहेत आपले 7 चक्र. पहिले चक्रांची जागा समजून घेऊ, चक्रांची नावं समजून घेऊ, मग आपल्या त्या चक्रांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ते पण आपण बघणार आहोत. तर बघा, आपले जे 7 चक्र आहे, दीज आर द 7 एनर्जी सेंटर्स. तर ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार, जिथून आपली प्राण ऊर्जा एंटर करते, हे आहे क्राऊन चक्र, ज्याला आपण टाळूचा भाग म्हणतो. ते आहे आपलं, ठीक आहे, टाळूचा भाग जो आहे तो आहे आपला क्राऊन चक्र. त्याच्यानंतर थोडं जिथे आपण बिंदी लावतो, भुवयांच्या हलकं थोडस वर, तो आहे आपला थर्ड आय चक्राचा भाग. भुवयांच्या थोडस वर असलेला भाग म्हणजे काय आहे आपला थर्ड आय चक्राचा भाग. मग आहे थ्रोट चक्र. ठीक आहे. कोणतं आहे? थ्रोट चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. हार्ट चक्र, हृदय चक्र म्हणजे सेंटर ऑफ द चेस्ट. नाभीच्या 3 बोट वर म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र, म्हणजेच मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र, मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली म्हणजे सॅक्रल चक्र, म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र.
आणि समोर जेनेटिक ऑर्गनच्या समोर म्हणजे रूट चक्र. ठीक आहे. जे हे सातही चक्र जर ज्या व्यक्तीचे ऍक्टिव्ह असले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी आणि तो व्यक्ती आपण म्हणतो ना परफेक्ट मॅन या पद्धतीने त्याचं जीवन असतं. सगळ्या गोष्टीचं परफेक्शन असतं. पण म्हणतात ना जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर त्याच पद्धतीने कुणाचं ना कुणाचं कोणतं तरी चक्र ब्लॉक असेल किंवा गरजेपेक्षा जास्ती ओपन असेल आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण येताना बघत असतो. ठीक आहे. वेगवेगळे प्रॉब्लेम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे असा आपण अनुभव घेत असतो. क्लिअर? क्लिअर झालं की या वेगवेगळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळे जर काही प्रॉब्लेम येत असतील तर ते कशामुळे येत असतात? त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे या सात चक्रांच्या एनर्जीनुसार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा निगेटिव्हिटी आहे, ही त्याच्यातून ओळखल्या जाते. ठीक आहे. आता आपण प्रत्येक चक्राचं कार्य काय आहे आणि काय महत्व आहे हे एक एक करून समजून घेऊ आणि याच्यातनं तुम्हाला व्यक्तीला ओळखायला खूप मदत भेटणार आहे. ओके. सो पहिलं जे चक्र आहे, आता बघा जे चक्र आपण म्हटलं तर पहिलं चक्र हे नाही राहणार बरं. आपण जेव्हा चक्रांचा विचार करतो तर रूट चक्र हे आपलं पहिलं चक्र राहील. म्हणजे जे खालचं चक्र आहे हे आपलं पहिलं चक्र राहणार आहे. चक्र जेव्हा आपण शिकणार आता तर पहिलं चक्र रूट चक्र, दुसरं चक्र सॅक्रल चक्र, तिसरं चक्र सोलर प्लेक्सिस चक्र, त्याच्यानंतर हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि सातवं चक्र राहणार आहे क्राऊन चक्र. ठीक आहे. असा इथे काउंटिंग वरून खाली होत नाही चक्रांची. चक्रांची जी आपण काउंटिंग करतो तर पहिलं चक्र हे रूट चक्र असतं. ठीक आहे. तर आता आपण एक एक चक्राला व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर रूट चक्र त्याचं बीज मंत्र आहे लम. बीज मंत्र काय? लम. आणि या बीज मंत्राचं काय महत्व आहे? तर हे कुठे आहे आपलं? लाल रंग याचा कोणता रंग आहे? लाल. आणि हे आपल्याला जीवनामध्ये पॉवर, जे काही जीवनामध्ये पॉवर पाहिजे ते पॉवर फेस करण्याची शक्ती देत असतं. पॉवर जी जीवनामध्ये पाहिजे ती पॉवर फेस करण्याची आपल्याला हे शक्ती देत असतं. आणि याचं जे लोकेशन आहे ते बेस ऑफ द स्पाईन म्हणजे तसे सातही चक्र म्हणजे पुरुषांच्या आपण जर विचार केला तर महिलांच्या बीजकोशाच्या तिथे आणि पुरुषांच्या जे माकड हाड असतं ना ज्याला आपण टेल बोन म्हणतो तिथे या चक्राचं अस्तित्व आहे. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र यह पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी में अवस्थित है. सगळ्यात शेवटच्या तिकोनी हड्डीच्या तिथे याचं अस्तित्व आहे. त्याच्यानंतर महिलांच्या बीजकोशामध्ये याचं अस्तित्व असतं.
यह चक्र शरीर के भौतिक जीवन को, जीवन का वह स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है। कुंडलिनी जागृति का यह में मुख्य सोर्स होता है। संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, किडनी, याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे। रंगलाल कार्य भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण आणि हाडांचे आजार। आता मला सांगा, आपल्या घरात असे कोण कोण व्यक्ती आहे बसले आणि म्हणतात जा रे टीव्हीचा रिमोट आणून दे, एक ग्लास पाणी आणून दे, असे म्हणणारे लोक आहेत का आपल्या घरी? मग आपण त्यांना म्हणतो काय माणूस आहे, काय बाई आहे, आपले एवढंच काम करत नाही स्वतःच। पण आतापर्यंत आपण त्यांना दोष दिला, आता काय करा, त्यांना दोष नाही द्यायचा आहे। समजून घ्या त्या व्यक्तीचं रूट चक्र ब्लॉक आहे, रूट चक्र ऍक्टिव्हेट नाही आहे, म्हणून हा व्यक्ती असा वागतोय। व्यक्तीला दोष देणं बंद करा, आपण हिलर आहोत, तर आपण त्या व्यक्तीला काय करणार आहे, ठीक करणार आहे। कशाने ठीक करणार आहे? त्या व्यक्तीचं चक्र आपण ओपन करण्यासाठी सहकार्य करणार आहे, त्याच्यासाठी अन्न चार्ज करून देणार आहे, पाणी चार्ज करून देणार आहे। डिस्टन्स सिलिंग मध्ये तर तो जगाच्या पाठीवर कुठे राहो, आपण त्याला ठीक करू शकतो। लेवल 1 मध्ये मर्यादा आहे, कारण लेवल 1 ची एनर्जी किती आहे, 10%। जे उद्या लक्षात घ्या सगळ्यांना आठवणीने, उद्या सकाळी 6 वाजता, उद्या सकाळी 6 वाजता आपला रेकी लेवल 1 चा शक्तिपात आहे। कोणीही मिस करायचं नाही। जर का तुम्ही 10 दिवस सेशन अटेंड केलं आणि उद्या पहाटे होणारा, सकाळी होणारा शक्तिपात तुम्ही मिस केला, याच लिंकवर सकाळी 6 वाजता जॉईन करायचं आहे। आपण अटुनमेंट आणि ऍक्टिव्हेशन दोन्ही प्रक्रिया उद्या कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे, ऍक्टिव्हेशन आपण सोमवारसाठी ठेवणार नाही आहे। त्याचं रिझन हे आहे की मला पुण्याला माझा 3 दिवसाचा इव्हेंट आहे आणि त्याच्यामुळे मला या बॅचला शनिवारपर्यंत म्हणजे नेक्स्ट, म्हणून आपण नाही तर सॅटर्डे संडे आपल्या क्लासला सुट्टी असते, पण आपण आज आणि उद्या दोन्ही दिवस सेशन घेतोय। उद्या फक्त सकाळी 6 वाजता घेणार आहे, तर तुम्हाला अटुनमेंट आणि ऍक्टिव्हेशन दोन्ही गोष्टी उद्या सकाळच्या सेशन मध्ये आपण कंप्लीट करणार आहे। आणि उद्या मी तुम्हाला तुमच्या शब्दांनी पाण्याची बदललेली चव आणि मिठाची बदललेली चव हे प्रॅक्टिकल मी तुमचं उद्या सकाळी करून घेणार आहे। ठीक आहे, ऍक्टिव्हेशन नंतर उद्या सकाळी हे प्रॅक्टिकल करणार आहे। किती लोकांना वाटतं की तुमच्या शब्दांनी खरोखर चव बदलेल की नाही बदलेल? ठीक आहे, ओके, चल। तर उद्या ते प्रॅक्टिकल आपण सकाळी 6 ते 7च्या दरम्यान 1 तास लागेल आपल्याला अटोनमेंट आणि ऍक्टिव्हेशन साठी। सो प्लीज जॉईन ऑन टाइम। याच लिंकवर आपल्याला उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करायचं आहे, उशीर करू नका। कारण सकाळी सकाळी शक्तिपात घेतला तर एनर्जी आपल्याला खूप चांगली म्हणजे मिळत असते। लिंक हीच राहणार आहे, ठीक आहे। जर वेळेवर, कारण कसं असतं सकाळी सकाळी झूम कनेक्ट व्हायला वेळ लागतो, कधी कधी अर्ली मॉर्निंग, तर त्याच्यामुळे लिंक आपली रोजची सेम राहील। तर माझं व्हॉट्सअप कनेक्ट होत नाही, तर कधी कधी लिंक पाठवायला उशीर होऊ शकतो, तर बेटर वे आजच्याच लिंकवर तुम्हाला उद्या जॉईन करायचं आहे। ओके, तर आपण आता रूट चक्राला समजून घेतो होतो। रंग याचा लाल आहे, सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे। किडनी, ब्लॅडर, रीढच्या हड्डी म्हणजे शरीरावर जिथे कुठे हाडांचे दुखणे होत असतील तर त्यासाठी रूट चक्र जबाबदार असतं। कार्यक्षेत्र, यह चक्र शक्ति और स्थिरता, सृजन शक्ति, कुंडलिनी जागृति का केंद्र है। शारीरिक शक्ति अर्थात रीढ़ की हड्डी और अन्य हड्डी को स्थिरता प्रदान करता है। इंद्रिया यहीं पर होने से व्यक्ति सर्जन शक्ति का आधार यहीं पर है। शक्ति का स्रोत चेतना और स्फूर्ति और जड़ता और सुस्ती, किसी भी प्रकार की सेवा और साधना द्वारा व्यक्ति में चेतना और स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव सहा जिससे व्यक्ति सदैव सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है। अन्यथा सुस्ती के कारण, जसं म्हटलं ना, अंडे एक ग्लास पाणी म्हणणारे लोक आपल्या घरी असतात। इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है। पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, भारी भारी सा लगता है, हाड़ां संबंधित आजार होतात। किसी भी प्रकार के हड्डियों के तकलीफ का केंद्र यहीं पर जड़ है। किसी भी प्रकार की कमजोरी आना, चक्कर आना, इन बीमारियों का भी लक्षण इसी चक्र से है।
आणि म्हणूनच काय होतं की आपण डॉक्टरांकडे जातो, चक्कर येतो, पण चक्कर येण्याचं कारण जर रूट चक्र असेल आणि चक्कर थांबण्यासाठी किती औषध दिलं आणि म्हणून आपल्याला औषध लागत नाही, आणि रेकीमध्ये तो 100% उपचार का बरं पॉसिबल आहे? कारण आपण तो आजार निर्माण का झाला त्या कारणांवर आपण हिलिंग करत असतो, आणि जेव्हा तुम्ही त्या कारणांवर हिलिंग करता तर उपचार हा चांगल्या पद्धतीने होत असतो. ठीक आहे. त्यानंतरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र. नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र, ज्याला आपण सॅक्रल चक्र पण म्हणत असतो. आता या सॅक्रल चक्राची एनर्जी काय आहे आणि कशा पद्धतीने हे काम करतं, तर बघा, सॅक्रल चक्र म्हणजेच याचं बीजमंत्र आहे वम. कुठलं बीजमंत्र आहे? वम हे याचं बीजमंत्र आहे. ऑरेंज याचा कलर आहे. आणि स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, वैवाहिक जीवनाच्या रिलेशनसाठी महत्वपूर्ण चक्र आहे. उत्तम संतती प्राप्तीसाठी हे चक्र महत्वपूर्ण मानल्या गेलेलं आहे. ठीक आहे. वैवाहिक जीवनासाठी महत्वपूर्ण चक्र आहे. नाभि के करीब 3 इंच ऊपर अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का परिचारक है. संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र से द्वारा प्राप्त होते. विचार, भावनात्मक तत्व याचं जलतत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. रंग ऑरेंज. प्रतिकूल प्रभाव कफ और खांसी. यूरिन संबंधित प्रॉब्लम, रंग नारंगी, गोनेट ग्रंथि के साथ संबंध. यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है. यह चक्र जातीय भावनाओं का केंद्र है. स्त्री पुरुष का आकर्षण इसी चक्र के कारण होता है. स्त्री पुरुष का आकर्षण इसी चक्र के कारण होता है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या फिर संसार सर्जन. व्यक्ति या तो संयमित होकर अपना आत्मविश्वास करता है, या फिर जर आता तुम्ही बघता ना की एखाद्या व्यक्तीकडनं एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केला जातो, तो अत्याचार का होतो? त्याचं त्याच्या भावनांवर कंट्रोल नसतं आणि म्हणून त्या व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीवर अत्याचार केला जातो. तर लक्षात घ्या, जर तो व्यक्ती संयमित असेल तर आत्मविश्वास करेल, म्हणजे आत्मविकास करेल, आणि जर असंयमित असेल तर त्याच्याकडनं दुसऱ्या व्यक्तींवर अत्याचार केले जातील. इस चक्र का तत्व जल तत्व से है, और जल तत्व के असंतुलित होने से सर्दी खांसी संबंधित रोग होते हैं. शरीर युरिन रिलेटेड प्रॉब्लेम होतो. एक तर युरिनला खूप वेळा जावं लागणं, किंवा युरिन न होणं, कम होना या अत्यधिक आना, नींद में पेशाब आना, शरीर में सूजन होना, पुरुषों के जनन अवयव और महिलाओं के गायनिक प्रॉब्लेम इसी चक्र से रिलेटेड होते हैं. संतती उत्पत्ती की तकलीफ, किंवा मग काही गायनिक किंवा पुरुषांचे जर प्रॉब्लेम असतील तर ते याच चक्रामुळे होत असतात. शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल तर जलतत्व बिघडलेलं आहे. शरीर युरिन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, सर्दी खोकला कफ आहे, तर याच चक्रामुळे, म्हणजे पाण्यासंबंधित जेवढे आजार आहे ते याच चक्रामुळे होत असतात. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटं वर असलेलं. सोलर फ्लेक्सिस चक्र नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह चक्र वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. म्हणजे संपूर्ण भौतिक ऊर्जांचं विचरण होतं. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में अपने आप कड़ापन आ जाता है. अगर हम किसी बात से डर जाते हैं, इस अंग में स्वतः कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम याचं तत्व जे आहे ते अग्नि तत्व आहे. रंग याचा पिवळा आहे. कार्यशक्ती और बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार किंवा संग्रहणी सारखे आजार होत असतात. रंग याचा पिवळा ऍड्रेनल ग्रंथीसोबत संबंध. शक्ति का स्रोत आनंद, मस्त जो भी है खुश रहे. नाही तर मग ईर्ष्या, इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, समोरच्याने गाडी का घेतली, समोरच्याचं प्रमोशन का झालं, अशा याच्यात तो भावनांमध्ये स्वतःही दुःखी राहतो आणि दुसऱ्यांनाही दुःखी करत असतो. ठीक है. तो ईर्ष्या या द्वेष. आधुनिक विज्ञान में आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनता जा रहा है, परंतु वो शायद अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर अपने वास्तविक रूप को भूलकर आनंद को भूलता जा रहा है. इस चक्र के साथ अग्नि तत्व के साथ संबंध है. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं. चमड़ी के रोग, रक्त संबंधित बीमारियां, दस्त, उल्टियां, इंडाइजेशन, डायबिटीज,
ऍसिडिटी, गॅस, स्किन प्रॉब्लेम, पिंपल्स, एक दूसरा वजन बढ़ने किंवा कमी होने, घटाने, एलर्जी, इन्फेक्शन को दूर करने के लिए किसी भी प्रकार को या सगळ्या एलर्जीज पासून दूर व्हायचं असेल तर मणिपूर चक्राला सगळ्या माणसाच्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. पोट ठीक तर सगळं काही ठीक. आणि म्हणून मणिपूर चक्र माणसाच्या प्रत्येक गाडी घ्यायचंय, घर घ्यायचंय, बंगला बांधायचा आहे, काय करायचं आहे, त्या सगळ्या इच्छांसाठी मणिपूर चक्र एक जबाबदार आणि रिस्पॉन्सिबल असं चक्र आहे. क्लिअर? आता त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे अनाहत चक्र, हृदय चक्र. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल वाला चक्र. इथूनच एखाद्याबद्दल ती प्रेमाची भावना निर्माण होते, करुणेची भावना निर्माण असते. आणि हृदय चक्र म्हणजे सगळे ऋषी मुनी साधु संन्यासी सांगतात, अगर आपको जीवन में खुद का विकास करना है तो आपको इस चक्र पे ज्यादा फोकस करना है. या चक्राच्या एनर्जीवर तुम्हाला जास्ती फोकस करायचा आहे. अनाहत चक्र, हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र, दिल के करीब, सेंटर ऑफ द चेस्ट त्याची जागा आहे. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. कारण जब तक यह चक्र जागृत है, जागृत होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा, तब तक आध्यात्मिक विकास अपूर्ण है. बिना किसी शर्त किसी को भी प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग, थायमस ग्लैंड, हृदय, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, कार्य याचं प्रेम आणि भावनाश. आणि प्रतिकूल प्रभाव असेल तर शारीरिक पीडा, तंग दिल, जे म्हटलं ना एकदम कंजूस, प्रेम का अभाव. रंग याचा हिरवा आहे, थायमस ग्रंथीसोबत संबंध. यह चक्र हृदय, लंग्स, लिव्हर या सगळ्या ऊर्जांना नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र आहे प्रेम भावनांचं केंद्र. व्यक्ति के जीवन का मूल आधार प्रेम यही है. शक्ति का स्रोत प्रेम, धिक्कार या भय, किसी भी प्रकार के साधना द्वारा हम इस चक्र को विकसित कर सकते हैं. या चक्राचं तत्व वायू तत्व आहे. वायू तत्वच्या डिस्टर्बन्समुळे संपूर्ण नर्वस सिस्टम डिस्टर्ब होते. हृदयची बिमारी, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन आणि आत्महत्या करण्याचे विचार देखील याच चक्रापासून होतात. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या एक स्टुडंट होत्या, म्हणजे आनंद तसा नाही होत आहे त्यांचा. माझ्याकडे क्लासला आल्या तेव्हा त्यांनी 3 वेळा सुसाईड अटेम्प्ट केले होते. त्याचा आनंद नाही आहे, पण त्या 3 वेळा सुसाईड अटेम्प्ट करून तेव्हा माझा 90 मिनिटचा वेबिनार असायचा आणि त्या वेबिनारला त्या जॉईन झाल्या होत्या. तेव्हा याच क्लासची फी 3,000 रुपये होती, जे आपले 10 दिवसांची फ्री सेशन आहे. तेव्हा त्या वेबिनार नंतर मी 3,000 रुपये या क्लासची फी होती. आणि त्या मॅडम जेव्हा जॉईन झाल्या, आज मला सांगायला खूप आनंद वाटतं की ज्या व्यक्ती इतक्या डिप्रेशन मध्ये होत्या की ज्यांनी 3 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन मला जॉईन झाल्या, आज त्या खूप मोठ्या कोच आहेत. त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन केलं. आणि आत्ताच नुकताच आमचा अक्षय तृतीयेचा समृद्धी शक्तिपथाचा क्लास झाला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, मॅडम मी माझा 10 लाखाचा चेक लिहून ठेवला होता अर्निंगचा, तुम्ही कंप्लीट केलेला आहे आणि आता मी या अक्षय तृतीयेला 50 लाखाचा चेक लिहत आहे. विचार करा, त्या अवस्थेतनं इथपर्यंतचा प्रवास रेकीमुळे झाला. आणि रेकी खरोखर एवढी ऊर्जा आहे की या रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. कारण मी स्वतः माझ्या लाईफमध्ये आर्थिक दृष्ट्या झिरो, हेल्थवर प्रॉब्लेम होते. मी माझ्या मुलाच्या वेळेस 7 मंथ हॉस्पिटलला ऍडमिट होते. डॉक्टरांनी सुद्धा त्याला मिरॅकल म्हटलं. माझा रेकीवर जो ट्रस्ट आहे, स्वामींवर जो ट्रस्ट आहे, तो या सगळ्या ऊर्जांमध्ये जे मी आजचं लाईफ जगते आहे आणि जेवढ्या भावनेने मी हे क्लास घेत असते, त्याचं रिझनच आहे की मला रेकीने खूप काही दिलेलं आहे. आणि जेवढं तुम्ही मागाल तेवढं तुम्हाला हा ब्रह्मांड ओतप्रोत होऊन देणार आहे. तुम्ही निसर्गाचा नियमच लक्षात नाही घेत. एक बी जेव्हा तुम्ही लावता ना, तर असंख्य धान्य देण्याची कॅपॅसिटी निसर्गामध्ये आहे. एक
एका बीपासनं असंख्य ऊर्जा. सूर्याचा एक किरण बिंगामधनं परावर्तित झाला की हजारो किरण त्याच्यातनं ट्रान्सफॉर्म होतात. आणि म्हणून एखाद्याच्या जीवनामध्ये आपण एक आनंदाचा बी लावला तर आपल्याही जीवनामध्ये आनंदाचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. आणि तोच अनुभव मी माझ्या आत्ताच्या जीवनामधनं घेते आहे, की जेव्हापासनं लिटरली मी आज 2 वर्ष होतात आहे कंटिन्युअस हे फ्री सेशन घेते आहे. आणि त्या फ्री सेशन मधनं हजारो लोकांचे जे ब्लेसिंग मला मिळाले त्याच्यातनं मी माझं ड्रीम लाईफ जगू शकतो. आणि म्हणून अगर अपने पास थोड़ा भी हो तो देना चालू करो. जे काही तुमच्याकडे आहे ज्या पद्धतीने तुम्ही अगदी पक्ष्यांसाठी पाणी, उन्हाळ्यात धान्याची सोय करा, भुकेलेला अन्न, तहानलेल्या पाणी, खूप मोठी सेवा आहे. खूप काही करायची गरज नाही पडत, पण द्या. जेव्हा तुम्ही सच्चे मन से अगर किसी को देते हो तो होल युनिवर्स विल गिव यू. त्याच्याकडनं जे दिव्य मल्टिप्लिकेशन तुम्हाला भेटेल ना ते खूप सुंदर असणार आहे. आणि आपल्याला त्या मल्टिप्लिकेशन साठी, त्या आनंदासाठी काम करायचं. ओके सो म्हणून थ्रोट चक्राकडे येऊया. थ्रोट चक्र संचारक अभिव्यक्तीचं म्हणते. अपनी अभिव्यक्ती और क्रियाशीलता अपने मनोभाव दूसरों तक पोहोचण्याचे. शब्द ही ब्रह्मांड आहे बरं. एखाद्या शब्दाने नातं जोडू शकतं, एखाद्या शब्दाने अक्षरशः आपण कायमस्वरूपी त्या नात्यांना तोडतो पण हो. कसंही जगलात तरी जीवन संपणार आहे. आणि मग जे नाते आपल्यासोबत आहे बघा आधी एका, मग का बरं नाते. मी तुम्हाला मागे जेव्हा सेशन मध्ये सांगितलं की पुढच्या पिढीला आत्या, मामा, मावशी, काका हे जवळचे मुख्य 4 नाते पण समजणार नाहीये. किंवा हम दो हमारे एक या संस्कृतीमधनं हे 4ही नाते गायब झालेले आहेत. ना पुढच्या पिढीला मावशी समजेल, ना काका समजेल, ना आत्या समजेल, आणि ना मामा समजेल. ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, या नात्यांना कमी केलेलं आहे. आपल्याला चुलत बहीण चुलत भावांसोबतही तेवढं प्रेम होतं, आत्ते बहीण आत्ते भावांसोबतही प्रेम होतं. पण आता सख्खी आत्या सोडला तर आत्याच नाही तर आत्ते भाऊ कुठून येईल, मावशीच नाही तर मावस भाऊ कुठून येईल, काकाच नाही तर चुलत भाऊ, मामाच नाही तर मामे भाऊ कुठून येईल. म्हणजे आपण मूळ नात्यांचा सोर्सच डिलीट केलेला आहे. आणि असं असताना आपण घरात जे 4-5 लोक राहतो त्यांच्यामध्ये जर सुसंवाद नसेल, आणि ह्या सुसंवादासाठी हे थ्रोट चक्र खूप जबाबदार आहे. या सुसंवादासाठी थ्रोट चक्र खूप जबाबदार है. ये संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में ओजस्व प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गळा, लंग्स, संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त आणि कफा संबंधित आजार याचा रंग आहे हलका आसमानी निळा. कार्यक्षेत्र आहे अभिव्यक्ती आणि बातचीत. शक्ती का स्रोत आधार. शब्दांनी आपण कुणाचा तरी आधार बनू शकतो आणि त्याच शब्दांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून लोकांच्या जीवनात दुःख निर्माण करू शकतो. फरक आपल्याच वर आहे की त्या शब्दांसाठी आपण कसा. आपणच आपल्या मुलांना मूर्खा गाढवा म्हणण्यापेक्षा यू कॅन डू इट गुड, तो खूप मोठा होऊ शकतो. हा पॉझिटिव्ह भाव देऊ शकतो किंवा त्यांनाच नकारात्मकता देऊन आपण तो भाव कमी करू शकतो. साधक या सज्जन व्यक्ति सदैव आभार और गुणगान के अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहेगा. जो भी है अच्छा है, देवा थँक्यू मला 2 हात दिले, आय लव्ह यू. माझ्या डोळ्यांना थँक्यू, माझ्या कानांना थँक्यू, माझ्या जवळ जे काही आहे, मला राहायला घर आहे, मी माझ्या पायावर चालू शकतो. मला आज IVF सेंटरच्या समोर किती रांगा लागल्या असतात. आपल्या नशिबात संतती आहे. जस्ट से थँक्यू. जो जो हमारे जीवन में है, हर एक व्यक्ती कटकट करणारा असेल, कटकट करणारी असेल, पण घरात जोडीदार आहे ना, जस्ट से थँक्यू. विचार करा म्हातारपणात एकाकी जीवन जगणाऱ्या
सिंगल व्यक्तींचे काय हाल आहेत. बट आपल्या आयुष्यात जर ती ऊर्जा आहे ना, जस्ट से थँक्यू. आणि म्हणून दिल से खुल के घर वालों की तारीफ करो. त्यांनी छोट्यातली छोटी गोष्ट जरी चांगली केली ना, जस्ट से थँक्यू. बघा, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते, की समजा आज माझ्या म्हणजे आता सुट्ट्या लागल्या, पण माझ्या मुलाने जर स्वतःहून डबा भरला, शाळेत जाताना बॉटल भरली, तर मी त्याला शाबासकी दिली पाहिजे. जेव्हा मी त्याला या गोष्टीसाठी प्रोत्साहित करेल, त्याला वाटेल की नाही, मी हे काम केल्याने माझ्या आईला आवडतं, तर उद्या देखील तो आपला डबा भरेल. आणि ह्याच पद्धतीने छोट्या छोटे कामं तो करायला सुरुवात होईल. एक छोटासा बदल, तुमचे छोटेसे सकारात्मक शब्द, त्याचा कॉन्फिडन्स. काय रे, कसा डबा भरला, तुला कोणी सांगितलं डबा भरायला, त्याचा आत्मविश्वास तिथेच कमी. तर शब्दांच्या जादूने नात्यांना जिंकता येतं, आणि याच शब्दांनी नात्यांना तोडता येतं. ही एनर्जी प्रत्येकालाच आहे. आता विचार करा, तुम्ही मला ओळखत नाही, कित्येक लोकांना हे माहिती नाही की मी कुठून आहे, मी कोण आहे, काय करते, काहीच माहिती नाहीये. बट तुम्ही कशामुळे इतके दिवस झाले, डे 6 झाले, 6 दिवस झाले, तुम्ही कंटिन्यू मला ऐकताय. काय ऐकताय? माझे जे शब्द तुमच्या कानापर्यंत पोचतात, तर ते फक्त कानापर्यंत नाही, तर तुमच्या हृदयापर्यंतही पोचून राहिलेले आहेत. आणि कुठेतरी तुमच्या मनाला ती पॉझिटिव्हिटी जाणवत असेल, आणि म्हणून तुम्ही कंटिन्युअस आहात. नाही तर आपण 1 मिनिट तरी कनेक्ट होतो का कुणाला? आणि अनोळखी व्यक्तीला तर नाहीच नाही. बट स्टील यू आर हिअर. इसका मतलब क्या है? की कदाचित ईश्वराने ती माझ्या कंठामध्ये, माझ्या थ्रोट चक्रामध्ये ती ऊर्जा दिलेली आहे, की कुठेतरी आज आनंद होतोय की लाखो लोकांपर्यंत ती पोचवून ते वाणी, ते काम करत आहे, जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं आणि आनंद निर्माण करण्याचं. आणि आपण काहीच करू शकत नाही. ही त्याची ऊर्जा आहे. जब तक चाबी भरी राम ने, तब तक चले खिलौना. हिज विल, एव्हरीथिंग बाय हिज विल. आपण शून्य आहे. जर आपण, आपली काहीतरी शक्ती असते ना, तर लक्षात घ्या, जेव्हा एक बॉडी डेड बॉडी बनते, शरीर जसंच्या तसं असतो, फक्त डेड बॉडी बनण्यासाठी त्याच्यातनं प्राण नावाची ऊर्जा, उस जो राम ने भरी है, ती गेलेली असते. आणि म्हणून हमारा सब कुछ होते हुए भी कुछ भी नाही आहे. जे काही नाते, म्हणजे आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशनचा क्लास करतो, घेत असतो जेव्हा, तेव्हा कुणाचं मागच्या जन्मातला पती या जन्मात मुलगा असतो, व 7 जन्म वाला किस्सा वहा नाहीये. जेंडर चेंज होतात. एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या रूपात येतो, आजूबाजूलाच येतात. आणि हे काय येत असतात? बघा, एखाद्या खूप चांगलं कर्म करणाऱ्या माता पित्यांच्या पोटी कुपुत का निर्माण होत असतं, की जो आईवडिलांची काळजी करत नाही, तो मागच्या जन्माचे कर्माचे ज्या गोष्टी आहे कार्मिक, त्याला फेडायला आलेला असतो. आणि म्हणून सज्जनाच्या पोटी देखील कुपुत जन्माला येऊ शकतो. हे कार्मिक आहे. आणि एव्हरी सोल इज ट्रॅव्हलिंग दिस एनर्जी. याचं तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्याकडे कलाम, एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट, 7 वर्ष ज्यांनी एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलं, ते सायंटिस्ट रवी शिंदे सर माझे स्टुडंट आहेत. मी माझं भाग्य समजते की एवढ्या मोठ्या व्यक्तीला मला रेकी, एंजल आणि टॅरोट कार्ड वगैरे ते माझ्याकडे शिकले, आणि शिकवण्याची माझ्यामध्ये ती एनर्जी होती. आणि त्यांनी सोल पार्टिकलवर काम केलं. तर सोल पार्टिकलवर त्यांच्या त्या प्रयोगाला पेटंट पण मिळालेलं आहे. अमेरिकेत जे उडणारी कार आहे, चं जे प्रोजेक्शन, त्याच्यामध्ये सरांचं पार्टिसिपेंट आहे, सायंटिस्ट रवी शिंदे सरांचं, इस्रोच्या म्हणजे मोदीजींच्या ऍडव्हायझरी कमिटीमध्ये. आणि आउटस्टँडिंग सायंटिस्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा त्यांना किताब मिळालेला आहे. माझ्या पुस्तकासाठी त्यांनी त्यांची हे दिलेलं आहे. त्यांनी जो एक्सपिरियन्स माझ्या स्टेशन सोबत केला, तो एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला आहे. आणि विशेष करून मी 2दा पुण्याला प्रोग्राम घेतला, 2021 आणि 2023. दोन्ही वेळेस ते स्पेशल वर्टेक्सच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटायला वेळ काढून आले. तर त्यांनी त्या सोल पार्टिकल वर जेव्हा वर्क केलं, तर त्या सोल पार्टिकल म्हणजे काय, आत्म्याचा जो अंश असतो, जो कसा शरीरातनं देह, याच्यावर त्यांनी सायंटिफिक रिसर्च केला. जे इस्रोचे सायंटिस्ट आहेत त्यांनी तो रिसर्च केलेला आहे.
आणि तो रिसर्च करतात असताना पॉझिटिव्ह सोल सोबत त्यांना एक असा पार्टिकल दिसला, कारण सोल न्यूट्रल असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. बट त्यांना काही पार्टिकल असे दिसले की जे पॉझिटिव्ह नव्हते. आणि त्यासाठी त्यांनी नागा साधूंच्या मदतीने त्या त्यांच्याकडनं प्रोटेक्शन घेऊन ती सोल एनर्जी साठी डिव्हाइस तयार केलं. आणि त्या डिव्हाइसच्या माध्यमातून त्यांनी ती सोल एनर्जी कॅप्चर केली. त्यांनी आम्हाला एका सेशनमध्ये ते डिव्हाइस पण दाखवलं होतं, कुठल्या तरी रेकॉर्डिंग मध्ये जुन्या क्लासेसच्या असेल, कारण ते 3-4 वर्ष आधीचे स्टुडंट आहेत. तर हे जे पार्टिकल आहेत तर ते पास्ट लाईफ रिग्रेशन असो की सोल प्रॅक्टिकल पार्टिकल असो, तर जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी पण असते. आणि कर्म कोणाला चुकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की वर्तमानातल्या क्षणांना जेवढी सकारात्मक, कारण पास्ट आपल्याला माहिती नाही आहे किंवा आपण त्याला बदलवू शकत नाही. फ्युचर काय होईल हे माहिती नाही, पण प्रत्येक व्यक्तीच्या हातात काय आहे, तो हा वर्तमान आहे. ही वर्तमानातली एनर्जी आहे. आणि या वर्तमानातल्या एनर्जीला तुम्ही जसं द्याल तसंच तुमचं लाईफ स्माइली होणार. सो याच ऊर्जांसोबत आपल्याला असं पुढे जायचं आहे. तो शब्दही ब्रह्मांड आहे. विशुद्ध चक्राचं तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. आणि म्हणून थँकफुलनी आपण या चक्राला ऍक्टिव्हेट करू शकतो. आकाश तत्व असंतुलित होने से त्रिदोष होता है, वात पित्त और कफ की भावना आती है. ओके. त्यानंतर वात पित्त कफाचं असतं. ऐसा जब भी होता है, जसं आता बघा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असा असेल जो वयोवृद्ध आहे आणि तो असं कंटिन्यू चालू राहतं. करतात. वृद्ध लोक असं करताना बघितलंय तुम्ही? त्यांना वारंवार ठसक लागते. असं का होतं? ऐसा तब होता है उनको, वो अपनी भावना कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. व्यक्त व्हायला कोणीच नसतो हो त्यांच्याजवळ. आणि मग त्या भावना इथपर्यंत येऊन ब्लॉक करतात. आणि म्हणून वृद्ध लोकांना ठसक लागते. किंवा एखादी महिला जी जीवनभर असं सप्रेस होऊन जगते, तिचे भाव असे दबलेले असतात, किंवा एखाद्या पुरुषाला व्यक्त होता नाही, तर मग त्यांना थ्रोट रिलेटेड खूप प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून थायरॉइड होण्याचे कारण महिलांमध्ये जास्त, कारण त्या भावनांना व्यक्त होत नाही. तुम्हाला माझ्याकडे एक 42 वर्षाची महिला आली होती, 4-5 वर्ष झाले आता त्या गोष्टीला. आणि त्या माझ्याकडे औरा स्कॅनिंगला आल्या. आपल्याकडे पूर्ण होल बॉडी औरा स्कॅनिंगचा रिपोर्ट आपण काढून देत असतो. त्या औरास आणि चक्र स्कॅनिंग साठी आल्या. आणि त्यांचं चक्र, थोड चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. मी म्हटलं मॅडम कधीच कुणासोबत व्यक्त झाले नाही का? तर नाही म्हणे मॅडम, मला लहानपणापासून कुणासोबत व्यक्त व्हायचे नाहीच जमलं. अँड दॅट लेडी, तिने नंतर त्या फाईल एक दाखवली आणि शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. आणि त्यांची किमो चालू होणार होते, वय फक्त 42 होतं. आणि म्हणून त्या चक्रा स्कॅनिंग रिपोर्ट काढायला माझ्याकडे आल्या की आपण काही त्यांना रेमेडीज देऊ शकतो. आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगितलं की कागदावर लिहा, जे काही सफरिंग तुमच्या मनामध्ये आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट अँड बर्न इट. व्यक्त होणं एवढं गरजेचं आहे. नाही आहे तुमच्याकडे व्यक्त व्हायला कुठलीही व्यक्ती, बट आय रिक्वेस्ट यू, कागदावर लिहून फाडून जाळायला सुरुवात करा. कारण हे जे सगळे सफरिंग आहे, बीपी असो, शुगर असो, या सगळ्या आजार आहे, हे तुमच्या माइंड लेवलवर ज्या सफरिंग तुम्ही सहन करता, या सगळ्या सफरिंग मधनं येत और खाली होना है. अगर वर्तमान के क्षणों का आनंद लेना है, अगर पहिले से कचरा भरा है, दुःख भरा है, तो नहीं हो सकेगा. और पुढच्या जीवनात आपल्याला त्याच आनंदासोबत जगायचं आहे. सो इसलिए वी स्माइल जीना है. त्यानंतरचं चक्र आपलं थर्ड आहे, चक्र इंट्युशनचं, पावरचं केंद्र. यह ललाट दोनों भवों के थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र ज्ञान का केंद्र है. इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. हर विकसित जागरूक होने से भविष्य में होने वाली घटनाओं का सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. आध्यात्मिक विकास और चक्र इस चक्र के लिए बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान नाड़ी संस्था, रंगनीला.
अंतरप्रेरणा और इच्छाओं का यह केंद्र है. असं कधी झालंय का एखाद्या मित्राची, मैत्रिणीची, नातेवाईकाची, बहिणीची आठवण आली आणि तिचा फोन आला किंवा ती अचानक भेटली? असं झालंय का? तुम्ही म्हणतात अरे मी आजच तुझी आठवण केली होती आणि तुझा फोन आला, किंवा आजच तुझी आठवण केली आणि तू भेटायला आला. का बरं? वी आर कनेक्टेड विथ द होल यूनिवर्स, पर हमको पहचान नहीं कि हमारे भगवान ने, ईश्वर ने हमें कितनी शक्तियां देके भेजी है. आपण त्या शक्त्यांच्या परे आहोत. आपल्याला माहितच नाही. आपण प्रॉब्लेमवर फोकस, का बरं आपल्याला माहित नाही? कारण आपला फोकस प्रॉब्लेमवर आहे. तर आपल्यामध्ये ती इंटेन्शन पॉवर आहे की तुम्ही कोणाला आठवण केली की त्याचा फोन येऊ शकतो, कारण वी आर होल आर कनेक्टेड द युनिवर्स. आणि टेलिपॅथीच्या एनर्जीनं तुम्ही जेव्हा असं मनापासून एखाद्याला आठवता, तर तिथे टेलिपॅथी काम करते, जी आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकवतो. आणि त्या टेलिपॅथीच्या माध्यमातून तुम्ही ते कनेक्शन फॉर्म करू शकता. या टेलिपॅथीचा उपयोग तुम्ही एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखादी कोर्टाची केस आपल्या बाजूने निकाल, जर आपली बाजू खरी असेल तर, मुलांचा राग कमी करणं, मुलांचं अभ्यासात लक्ष लावणं. राग कुणाचाही कमी करता येतो, म्हणजे मुलांचाच नाही, घरच्या कुठल्याही व्यक्ती जो चिडचिड करतो, सेकंड लेवलमध्ये टेलिपॅथीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली करू शकता. ओके. तर याचं पिट्युटरी ग्रंथीसोबत संबंध आहे. आज्ञाचक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम पे नियंत्रित करता है. अर्थात जब कोई व्यक्ति गहरी नींद में होता है तो उसके माथे पे अगर चोट लग जाए आणि तो व्यक्ती जर कोमात गेला, तर आपल्या पूर्ण बॉडीला हे चक्र कनेक्टेड ठेवतं. कार्यक्षेत्र इच्छा और अंतर प्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की प्रेरणा भी इसी चक्र से मिलती है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही अंकित होता है और उसी के अनुरूप आगे फल मिलता है. यहीं पर आत्मा का निवास स्थान कहा गया है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र विकसित होने पर टेलीपैथी और इंट्यूशन की शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा गया है. आणि म्हणून डोक्याला मार लागलेला व्यक्ती ची डेथ होते, कारण इथे फक्त ब्रेन नाही आहे, इथे आत्माचं निवासस्थान आहे. जी सोल फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण, ती तिसऱ्या नेत्राच्या जवळ आहे. आल्या लक्षात? अगर आप दिल की सोचे, चक्रों के माध्यम से दिल है म्हणजे हृदय चक्र, बट ऍक्च्युअल आपलं जे हार्ट आहे त्याचं काम काय आहे? सायंटिफिक दृष्ट्या संपूर्ण शरीराला रक्तसंचार करणं. बरोबर आहे? उसमें कोई भाव भावना नहीं भरी है. इथून तणाव आला, टेन्शन कुठे येते? इथून तणाव आला तर ब्लड सर्क्युलेशन सिस्टमवर इफेक्ट पडतो. जसं चेहऱ्यावर एक डास बसला तर आपण पटकन त्याला बाजूला करतो. हे सेन्सेशन कुठून येतं? तहान लागली, हे सेन्सेशन कुठून येतं? माइंड पासून येतं. आणि मग आपण पाणी पितो किंवा दुसऱ्यांना पाणी मागतो, जे काही बाकीच्या चक्रांनुसार. ठीक आहे. आणि म्हणून हृदय चक्र हे इंट्युशन आणि पॉवरफुल चक्र आहे. किसी भी प्रकार की साधना द्वारा जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है. व्यक्ति या फिर अन्यथा बिना साधना के कारण व्यक्ति क्रोधमय जीवन जी के जिंदगी को अंधकार में कर देता है. त्यानंतरचं चक्र सहस्त्रार चक्र, जे ऍक्टिव्ह झालं तर व्यक्ती परिपूर्णतेचा अनुभव घेतो आणि जीवनामध्ये संपूर्णता आणि आनंदाने जगतो. सर के ऊपर मध्य में अवस्थित यह चक्र है. उच्चतम आध्यात्मिक साधना का यह स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान और दिव्य दर्शन इसी चक्र की उच्चम स्थिति है. संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथि, रंग जामुनी कार्य आध्यात्मिक प्रगति, रंग जामुनी यानी वायलट पिनियल ग्रंथि के साथ संबंध माथे के ऊपरी हिस्से को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है आत्मिक प्रगती. कुणी तरी एखाद्या व्यक्तीचा लास्ट स्टेज बघितली आहे का? एखाद्या व्यक्तीची लास्ट स्टेज, त्या व्यक्तीला झटके येतात, पाहिलंय का? त्या व्यक्तीला झटके येतात जाताना, एकदम सहज प्राण मुक्त होत नाही, तर कधी कधी त्या व्यक्तीला झटके येतात. अमिता, अस्मिता मॅडम, बघितलाय का तुम्ही झटके येताना एखाद्या व्यक्तीला? माईक माईक ऑन करा. हो मॅडम, बघितलेलं आहे मी. ओके. बघा हा. इकडे पण काही मेसेज आले, बघितलाय.
याचाच अर्थ काय आहे, जेव्हा ते झटके म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्स, तो देव ईश्वर जेही आपण त्याला म्हणतो, तो मुक्तीचं द्वार ओपन करतो. पण सर्वसामान्य व्यक्तीने ज्याने कधीच कुठली साधना केलेली नाहीये, अशा वेळेस त्या झटक्यांना तो घाबरतो. आणि मग त्याचा प्राण डोळ्यातनं जातो, तोंडातनं जातो. आणि आपण काय म्हणतो, डोळे उघडे राहिले याचा प्राण डोळ्यातनं गेला, तोंड उघडं राहिलं तोंडातनं गेला. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही चेहऱ्यावर तेज वलय दिसतं. आपण म्हणतो की बापरे, असं वाटतं की प्रसन्न मुद्रेत व्यक्ती झोपलेली आहे. याचाच अर्थ काय, त्या व्यक्तीला मुक्तीची प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून ती प्रसन्नता त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला बघायला मिळते. आणि जो व्यक्ती साधक असतो, साधना करत असतो, त्याला हे झटके कॉमन असतात. आणि म्हणून त्यावेळेस त्याचा खरा प्राण कुठून जातो, इथून. उद्या सकाळच्या अटेन्मेंट नंतर मी तुम्हाला इथली प्राण ऊर्जा एक्सपिरियन्स करवणार आहे, इथे ऍक्च्युअल ती प्राण ऊर्जा आहे की नाही. जसं नळाच्या खाली आपण हात घातला तर आपल्याला पाण्याच्या संवेदना जाणवतात, तसा इथे तुम्ही तुमच्या प्राण ऊर्जाच्या संवेदना एक्सपिरियन्स करू शकणार आहे. जे काही आपण प्रॅक्टिकली घेतोय, कुठेतरी आपण आतापर्यंत 6 दिवसात अंधश्रद्धा किंवा ज्या प्रॅक्टिकली आपल्या माइंडला पटणार नाही एकतरी विषय बोललो का आपण, अगदी त्याच पद्धतीने ही एनर्जी सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आणि जो व्यक्ती घाबरतो, जेव्हा ते झटके लागतात, व्यक्ति डर जाता है, जिससे मुक्ति के द्वार बंद हो जाते हैं, और साधारण व्यक्ति इसका लाभ से वंचित रह जाता है। जबकि जो साधक है, वह साधना के दौरान इन झटकों का अनुभव सामान्य बात है, और अतः उसको कभी किसी बात का भय नहीं लगता। आणि का बरं लवकर उठायचं, या चक्रांना ऍक्टिवेट करण्यासाठी का मेडिटेशन करायचं, त्याचं कारण आहे की सकाळी ब्रह्मण मुहूर्त ज्याला म्हणतो आपण, त्या ब्रह्ममुहूर्तावर युनिव्हर्स कडनं पॉवरफुल एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पण सध्याची जीवनशैली कशी झालेली आहे, व्यक्ती उशिरा झोपतो, उशिरा उठतो, आणि त्या ब्रह्ममुहूर्ताला आणि सूर्योदयाला चुकतो. आणि ब्रह्ममुहूर्ताला आणि सूर्योदयाला चुकल्यामुळे ह्या ज्या सगळ्या एनर्जीज तो स्वतःमध्ये ऍक्टिवेट करू शकतो, त्याच्यापासून तो वंचित राहतो. आणि म्हणून शक्य असेल तर खरोखर लवकर उठायला चालू करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर 1 तास लवकर उठलात, तर 1 तास म्हणजे एका महिन्याचे 30 तास, म्हणजेच 1.5 दिवस तुम्हाला जास्तीत जगायला मिळतो. आणि त्याच्यात जर तुम्ही अशा सकारात्मक गोष्टी केल्या, तर मग जीवन खरोखर पॉझिटिव्ह होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण 7 चक्र आणि मनुष्य जीवन याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि तुम्ही या चक्रांना, मी उद्या नाही, मंडेला तुमचं एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात सगळ्या चक्रांमध्ये असलेली आपण निगेटिव्हिटी काढून टाकणार आहे, आणि प्रत्येक चक्राला सकारात्मकतेच्या ऊर्जांनी आपण ऍक्टिव्ह करणार आहे. तर ते केव्हा शक्य होईल, जेव्हा तुम्ही उद्या सकाळी 6 वाजताचं सेशन अटेंड करणार. ठीक आहे. संजय सर बोला, काय प्रश्न आहे. संजय सर हँडल्स केलाय आपण. सर, मी माझ्या मिसेसचा नंबर टाकला होता काल ऍड करण्यासाठी, तर तो ऍड झालाय की नाही कसं कळेल मला. सर त्या ग्रुपवर जर असतील, तुमच्याकडे लिंक आहे ना सर, त्याच लिंकवर त्यांना कनेक्ट करायला सांगा ना, लिंक पाठवून द्याल. नाही, आता लिंक येत नाही ना, आता झूमची लिंक येते फक्त. हो तर सर तीच झूमची लिंक त्यांना पाठवून द्या, हा, ती म्हणजे ते पण पाठवतो करतील. त्यांना. ठीक आहे. हो. बरं, दुसरं एक विचारायचं होतं, हा. तुमची पर्सनल ट्रीटमेंट जर घ्यायची असली तर काय करावं लागेल, म्हणजे तुम्ही कुठल्या आहात काय वगैरे माहित नाही. कुठली आहे काय माहिती नाही. पुण्यात येणार आहात तर पुण्यात भेटू शकतो का तुम्हाला. नाही सर, माझं खूप बिझी शेड्यूल आहे, 3 दिवस ट्रेनिंग आहे. पुण्यात या.
ठीक आहे. कारण आमचं ग्रँड मास्टरचं कन्व्होकेशन आहे. बर. जे स्टुडंटची बॅच कम्प्लीट झाली त्यांचं कन्व्होकेशन आहे, तर त्याच्यात सगळं पॉसिबल होणार नाही. मग भविष्यात काय ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे, कसं सर भेटता येईल? आपलं बॅच संपू द्या ना, सगळे डिटेल्स देते ना मी, काय कोण आहे. सध्या ते एवढंच सांगते, मी रेकी कॉन्सुलर पिंड्याची वाईफ नंबर आहे ना, तो तिकडे 2 दिवस लावतोय आम्ही, हा. पण ते लागत नाहीत. सर फोनचा टायमिंग 12 ते 1 चा असतो, त्यावेळेस कॉल बर. रिसीव्ह केले जातात माझ्याकडनं. आणि तेही फक्त आपण आपल्या स्टुडंटसाठी, जे सेकंड थर्ड लेवलचे स्टुडंटचे क्वेश्चन आन्सरसाठी तो टायमिंग असतो. आणि स्टाफचा टायमिंग आहे कॉलिंगचा 1 वाजेपासून 5 वाजेपर्यंत. चालेल. ते तेव्हा स्टाफ कॉल म्हणजे ते तुम्हाला गाईड करतात की अपॉइंटमेंट कशी घ्यायची, काय करायचं, तर त्याबद्दल स्टाफ गाईड करतो तुम्हाला. चालेल, मग 1 ते 5 मध्ये फोन करतो. 1 ते 5. थँक्यू. थँक्यू. राजेश्वरी मॅडम. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. मॅडम, सध्या माझं वय 39 वर्ष आहे आणि मी जेव्हा 12-13 वर्षांची होते तेव्हापासून मला स्किनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे मला. तर मग अशी तुम्ही जी आता एका चक्राबद्दल बोलला, ते त्याच्यामुळे होत असेल का मला? की मॅडम अजून पण मी माझं तुम्हाला कमी. एक प्रोटोकॉल देणार आहे, आजार आणि त्याच्यावर उपचार. तर त्याच्यामध्ये स्किन डिसीज साठी कुठल्या चक्राला हिलिंग द्यायचं हे सगळं आहे. म्हणजे अगदी शरीरावर कुठे गाठ असेल किंवा कुठलाही आजार असेल तर त्याला हिलिंग कसं करायचं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. चालेल मॅम, चालेल, ठीक ठीक आहे आहे. मॅम. ओके. ओके मॅम. हॅलो. लक्ष्मी मॅडम. हॅलो मॅम. हाय. गुड मॉर्निंग. स्माइल इव्हिनिंग. ओके, चला, थँक्यू. हर्ष मॅडम बोला. मॅम, आजचा सेशन वॉज रिअली नाईस. कारण नुसतंच आता आता असं खूपच कानावर यायला लागलो चक्रा चक्रा. बट म्हणजे आय नेव्हर वेंट अँड सर्च फॉर इट. कारण मला असं वाटतं गुगल सर्च नको करायला, कभी सही पर्सन से सुनना अच्छा होता है. सो मैम, ये चक्रास का इफेक्ट हमारे ओवरऑल इस पे सब चीज पे होता है? सगळंच सगळंच आपलं शारीरिक मानसिक, कारण दॅट इज द एनर्जी सोर्स. म्हणजे जी काही सगळ्यात पहिली जी एनर्जी होती आपल्या बॉडी लेवलवर, तर ती आपल्या औराला कनेक्ट होत असते. बट वी डोंट नो द औरा क्लेन्झिंग. मग हम्म, ती एनर्जी कुठे कनेक्ट होईल? रूट सोर्स म्हणजे आपले 7 चक्रा. या. हे 7 चक्राले आपण क्लीन नाही केलं तर दॅन इट विल कन्वर्ट इन युअर फिजिकल मेंटल जे ट्रेस आहे, किंवा मग जो चक्र तर किती प्रयत्न करून पैसे येत नाही, तर मणिपूर चक्र ब्लॉक आहे, किती प्रयत्न केले तरी अपयश येतं, किंवा कितीही सांभाळलं तरी नाते सुधारत नाही, स्वादिष्टान चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. ओके. हा. तर मग आपण जे म्हणतो की पूर्वजन्मातनं काही आलंय, तर हे जे तुम्ही जे लम सांगितलं, सो हा. दिस इज लाईक श्लोक का? नाही, याचे बीज मंत्र आहेत. जसं लम, वम, रम, यम, हम, ओम, उम. याचं मी तुम्हाला बीज मंत्राचा एक ऑडिओ देणार आहे, जो तुम्ही फक्त ऐकला रेकीला कॉल करून, तरी देखील हळूहळू तुमचे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. अच्छा. आणि ओके. सो म्हणजे इट इज अ सिक्वेन्स, ती फॉलो करायची जसं हा, तुम्ही तर म्हणाल. ते तुम्हाला त्याचा 21 मिनिट्सचा ऑडिओ मिळेल. आणि एक स्पेशल मेडिटेशन जे मी मंडेला तुमच्याकडनं करून घेणार आहे, ओके. त्यामध्ये तुमचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग दोन्ही प्रक्रिया आपण करणार आहे. सो रेकी इज कनेक्टेड टू चक्रास. हा, रेकी ते माध्यम आहे ज्याच्याने आपण चक्र ऍक्टिव्हेट करू शकतो इझी वेने. अच्छा. तो ओके. अगर आपको बोला कि चलो हिमालय में जाके बैठ जाओ, तो वो आज के जमाने में पॉसिबल नहीं है. जी जी. हाँ हाँ. ओके. ओके, थँक्यू. हर्षदा कासकर मॅडम बोला. आवाज नाही येत आहे मॅडम तुमचा. हर्षदा मॅडम चेक करा तुमचा माईक. तोपर्यंत संजय सर बोला. अम, बोलू शकते का मी? एकीला कॉल कसं करायचं ते शिकवणार आहे तुम्ही? सर अजून अटेंडमेंटच झाला नाहीये, मंडे उद्या शिकवणार आहे ते. ओके, थँक्यू. हर्षदा कासकर मॅडम. अम, मॅम, आपल्याला कसं कळेल की समोरच्याचे 7 चक्र ऍक्टिव्हेट आहेत ते? हा एक प्रश्न होता. आणि सेकंड, आपले ऍक्टिव्हेट कसे करायचे? आपले ऍक्टिव्हेट करण्यासाठी लेव्हल 1 मध्ये तुम्हाला एक मेडिटेशन देणार आहे, ते ओके. करणार आहे. आणि समोरच्याचे चक्र ऍक्टिव्हेट आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला मास्टर लेवल पर्यंत पोहोचावं लागतं. फर्स्ट लेवलचा तो भाग नाही आहे, कारण रेकीची लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी मानल्या जाते आणि यात तुमची फक्त एनर्जी 10% होते. म्हणजे उद्याच्या शक्तिपातानंतर तुम्ही 10% हिलिंग करू शकाल.
सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होते, थर्ड लेवलमध्ये 100% होते. तर त्याच्यामुळे ही गोष्ट फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाही आहे की दुसऱ्यांचे चक्र कुठले ऍक्टिव्हेट आहेत किंवा ऍक्टिव्हेट पूर्ण कसे करायचे हे पॉसिबल सेकंड म्हणजे तो आपला सेकंड थर्ड लेवलचा विषय आहे. ओके, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. प्राजक्ता कुसले मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. माझा एक प्रश्न होता की आता उद्या शक्तिपात होतोय सकाळी 6 वाजता, तर त्याच्यामध्ये महिलांचा मासिक धर्म असं काही त्याला अटी काहीच वगैरे? अडचण नाही. रेकीमध्ये महिलांच्या अडचणीची प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुम्ही वीक फील करत असाल तर नका घेऊ. ठीक आहे. ओके. अदरवाईज तुम्ही घेऊ शकता जर नॉर्मल कंडिशन मध्ये असाल. त्याच्यानंतर खाण्यापिण्याचं बंधन नाहीये रेकीमध्ये, कारण बघा ज्या भारतापेक्षा रेकी दुसऱ्या देशांमध्ये वापरल्या जाते आणि तिथल्या देशातल्या लोकांचा आहार नॉनव्हेज आहे आणि ते खाऊन रेहिलिंग करतात. त्याच्यामुळे इथे काही त्याला बंधन नाही आहे की खाण्यापिण्याचं काही बंधन रेकीमध्ये मुळीच नाही आहे. फक्त मन चंगा तो कठोती में गंगा इथे ना बहुत जरुरी है रेकी के लिए. म्हणजे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स पाळणं आवश्यक आहे. ठीक आहे. नितीन सर. मॅडम आजचं सेशन अतिशय सुंदर झालं थँक्यू. आणि वास्तविक आम्हाला ते प्रेझेंटेशन फाईल मिळू शकेल का? नाही सर, आपण नाही देऊ शकत. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, पण छान झालं. चला, थँक्यू. मयुरा सावंत मॅडम. शुभांगी जगताप. मॅडम शक्तिपात जर घेतला असेल तर परत घेतलं तर चालतंय का? नाही, शक्तिपात परत नसतं घेत मॅडम. ठीक. ओके. हॅलो मॅडम. हा बोला मयुरा मॅडम. मॅडम आता उद्या शक्तिपात आहे तर त्यासाठी काय म्हणजे तयारी करावी लागेल का, म्हणजे काही आहे शक्तिपातासाठी तुम्ही नावाने जॉईन करणं कंपल्सरी आहे. रूट अच्छा. चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कोणी दुसऱ्या व्यक्तीने डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तुमचं नेटवर्क प्रॉपर पाहिजे अशा ठिकाणी बसायचं. हो चालेल. एक ग्लास पाणी पिऊन बसा आणि एक ग्लास पाणी हो. बाजूला म्हणजे बॉटल भरून ठेवा बाजूला. म्हणजे मी तुम्हाला उद्या आणि वाटेत थोडं मीठ पण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं चव कशी बदलते ते प्रॅक्टिकल उद्या दाखवून देईल. ऍक्टिव्हेशन पण आपण उद्या सकाळी कम्प्लीट करून घेणार आहे. ओके. चालेल चालेल. ओके मॅडम, थँक्यू. सुचिता डागा. मॅडम, हा. आम्ही परत शक्तिपातला बसायला उद्याच्या सेशनला बसलं तर चालेल? नाही, ऍक्टिव्हेशनला शक्तिपात नाही करू शकत तुम्ही परत. मग ऍक्टिव्हेशन कधी आहे मॅम? उद्याच आहे, पण आपलं जर समजा तुम्ही एक काम करा, 6ला जर चालू झालं 6:20 कडे जॉईन करा, म्हणजे तुमचं होऊन जाईल. ऍक्टिव्हेशन साठी तुम्ही अटेंड होऊ शकता, बट शक्तिपातासाठी आपल्याला डबल घ्यायचं नाही एवढं लक्षात घ्या. ओके. चला, जाधव सर बोला. मॅडम जर 2 जणांना एकत्रच घ्यायचं आहे शक्तिपात चालतं आणि ना, एका मोबाईलवर तुम्ही 2 नावाने जॉईन करा ना. का वेगवेगळं बसलं तरी हा, चालतं? वेगवेगळ्या मोबाईलवर बसलं तरी चालेल, किंवा एका मोबाईलवर 2 लोक. मला फक्त स्क्रीनवर तुमचं दिसणं गरजेचं आहे, नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. ओके ओके. ठीक आहे. ओके, चला ठीक आहे. सो आता आपण थांबतोय कारण आमच्या मॅडम आल्या आहेत आणि त्या रेकॉर्डिंग मग देणार नाही तुम्हाला जर त्यांना वापस जाऊ दिलं तर, म्हणून ती माझी मजबुरी येते. बरोबर 5:30 थोडासा वेळ झाला की ती इथून उभं राहून जाते आता की नाही, आता मॅडम थांबवा तुम्ही. ओके. सो आता आपल्याला थांबावं लागेल. तर उद्या आपण सकाळी 6 वाजता परत भेटणार आहे रेकीच्या शक्तिपातासाठी. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.